दुर्गम भागात घाटमाथ्यावर असलेल्या गारमाळ, वाघनरवाडी आणि गवळीवाडा इथं महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार घरोघरी जाऊन करण्यात आला। तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रचार करण्यात आला। या ठिकाणी बाळासाहेब आखाडे चावणी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच असून ते शिवसेना शिंदे गटात आहेत, तर आतकरगाव ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाची एकहाती सत्ता असून शिंदे गटाच्या शर्मिला भोईर या सरपंच आहेत। उपसरपंच गणेश पाटील आहेत। त्यामुळे गारमाळ आणि वाघनरवाडी आणि गवळीवाडा इथं शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे। तर या भागात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली असल्यानं त्यांना मानणारा तरुण वर्गही इथं मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज प्रत्येक घरोघरी जाऊन महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार करून थोरवे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलंय। सर्वात उंच ठिकाण गारमाळ आणि वाघन दोन्ही जवळजवळच आहे आणि इथून पुढे पुन्हा लागतो। तर सर्व जगात इथल्या खालापूर तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे गारमाळ आणि वाघन तिथे आपण आहोत। इथे आमदार साहेबांचं काम हे 10 लाखाचं इथं सभागृह इथं सभामंडळ दिलेलं आहे ह्याच मंदिराच्या इथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे लाईटीची व्यवस्था, लाईटीचा प्रॉब्लेम होता, लाईटचा बिलाचा वर प्रॉब्लेम होता, तो आमदार साहेब सोडलेला आहे। अशा रस्ता इथे टाकलेला आहे। बऱ्याचशा निधी म्हणजे वॉटर स्कीम असेल बराचसा निधी इथे टाकलेला आहे। आणि इथल्या गावातील इथे जेव्हा आम्ही प्रचाराला आलेलो आहे तिथे सगळ्या महिलांनी आरतीवर गेलेली खूप बरं वाटलं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या गावामध्ये मिळाला। चांगला प्रेम आम्हाला या गावातील सगळ्या लोकांना मिळाला। आणि बघा इथे आरती केली 40-40 शिवसेना धनुष्यबाण सगळे रांगोळीवर काढलेले आहे, खूप बरं वाटलं। आणि आजचा या म्हणजे अख्ख्या प्रचाराच्या दरम्यान 8 दिवस आम्ही ताई माई अख्खी जे असतील त्याला सांगतो की आम्ही 8 दिवस कंप्लीट आम्ही घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करत आहोत। पण तुमच्यासारखी प्रेम आणि आरती आणि ही सगळी अशी वस्तू कुठं पाहायला मिळाली नाही। आणि दुर्गम परिस्थितीमध्ये पण दुर्गम ह्याच्यामध्ये पण भागामध्ये पण अशी तुमच्यासाठी चांगली लोक मिळाली आमचं भाग्यच आहे। आणि खरोखरच खूप बरं वाटलं आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि वाघनवाड्याचे ग्रामस्थांचे आभार मानतो, तसेच गारमाळचे आभार मानतो। आणि इथले आमचे जे सर्व आहेत आमचे सरपंच वाळूजी आखाडे यांच्या माध्यमातून हा सगळा जो परिसर विकास होत आहे त्याबद्दल तुमचं मी महेंद्र शैलेश आहे, इथलं आमचं शाखा स्थानिक ग्रामस्थ सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि खूप चांगलं केलं आहे।